नमस्कार दोस्तों, स्वागत है आपका आपके भाई के चैनल में वंस अगेन। और आज मतलब आपको समझ ही चुका होगा हम किन किन मतलब बड़े बड़े सेलिब्रिटीज से मिलने वाले हैं। यस, आज हम मिलने वाले गणेश दादा, गणेश जोशी। बाय द वे वो स्टैंड अप कॉमेडियन, मुझे बताने की जरूरत नहीं है, मैं खुद को इंट्रोड्यूस कर मतलब क्या बोलते हैं भाई, मैं एड़ा हो चुका हूँ। आज उनसे मतलब मिलने वाला हूँ। और सोलापुरी काका विठल पुजारी, दोनों को आज मिलने वाले, तगड़ी सी मस्ती करेंगे। हमारे शहर में जो फेमस फूड वाले स्पॉट्स है वो उनको दिखाएंगे, खिलाएंगे, पूछेंगे उनको कि कैसा लगा। और बाय द वे आज का ब्लॉग 70% तो मराठी में ही होने वाला है। मराठी ऑडियन्स जागे व्हा, तुमच्यासाठी हा खास ब्लॉग आहे। आणि महाराष्ट्रातले दोन फेमस दिग्गज व्यक्ती, गणेश जोशी स्टँडअप कॉमेडियन आणि सोलापुरी काका, सगळ्यांना माहित असतील, मला काय सांगायची गरज नाही, तुम्हाला इंट्रोड्यूस करून द्यायची गरज नाही। तर टिल एंड पर्यंत बघा, असला खतरनाक ब्लॉग आहे तुम्हाला सांगतो मी। बाय द वे इंट्रो मी परत शूट करतोय, कारण ते कुठल्या तर दुसऱ्या ब्लॉग मध्ये डिस्कस करू आपण। तर खतरनाक ब्लॉग झालेला आहे, शेवटपर्यंत बघा। आणि काय काय जी मस्ती केलेली आहे, पडद्यामागचे बीटीएस काय काय केलेलं आहे आम्ही, काय काय त्यांना खाऊ घातलेलं आहे, काय त्यांचे रिएक्शन्स आहेत, सगळं बघणार आहे। शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला डायरेक्ट ब्लॉग बघा, टाइम वेस्ट नाही करत मी आता। दादा नमस्कार, कालपासून डीएम करतोय, म्हणलं भेटतोय का नाही, भेटतोय का नाही, काय नाही आई शपथ। भगवंताची बारशी आणि लय लोकांनी ट्रोल केलेलं होतं की हा माणूस सोलापूरचा नाही, पण मी सोलापूर जिल्ह्यातला आहे, मुख्य शहरातला नाही। आणि आपण आलोय महत्त्वाच्या ठिकाणी। आज अग्रवालवाडा समोर दिसतोय, माझ्या लहानपणीचं ठिकाण आहे अग्रवालवाडा। त्यावेळेस दिवाळीच्या बाजारला यायचो, त्यावेळेस पप्पानी मला खाऊ घालायचा वडा, कारण स्वस्त आहे आणि चांगलं आहे। मी रडायचो मला, चालले तुमचा अँकर आलेला आहे। नमस्कार सोलापूर काका, मी बारशीचा काका आहे। खूप कसं जातोय वडा घ्यायला, आता मला भूक लागली आहे। स्वागत आहे तुमचं आमच्या बारशीमध्ये। थँक्यू। सोलापूरला या, सोलापूरला शोला आलं नव्हतं हो, ते दादाला विचारायचं शोला आला, मला एकच शो झाला, शो झाले वडापाव खाऊ गेला। तो अभी इधर सबसे फेमस स्पॉट बारशी का अग्रवाल वड़ा, और इधर गणेश दादा और विठल दादा दोनों ले रहे हैं वड़ा। दोन घ्या, दोन वडा, दोन और उधर सब बिहाइंड द सीन्स सब स्ट्रगल चल रहा है। और अभी देखेंगे मतलब कितना कुछ कंटेंट मिलता है। और जस्ट लाइक अदर शूट, ये सब कुछ अलग सेटअप है इधर का। देखते हैं अभी क्या विषय रहता है। और बहुत फेमस सेलिब्रिटीज़ हमारे साथ है, आज जुड़ चुके हैं। पहली बार पहला कॉलैब है मेरा, पहला कॉलैब है हमारा एक्चुअली। हाँ, बहुत सारे व्यूज़, बहुत सारा पैसा आएगा, उसका सही यूज करेंगे, देखेंगे आगे आगे क्या होता है। स्टे ट्यून। अरे पहिला शाबू वडा त्यांना एक क्या बात, विदाउट चटनी का बाकी चटनी क्या विदाउट चटनी का
शेंगदाणा भाजी सोलापूरचं प्रसिद्ध आहे बाई. मजा आली. थोडा आहे माझा डायलॉग आहे असं काढलो आहे बरं दादा एक ऑनेस्ट रिव्ह्यू काय देशील? तुमचा व्हिडिओ बघतो. क्या बात आहे अरे छुटकर. अँड फॉलोइंग. दादाला एकदा रिव्ह्यू विचारू की कसा वाटलाय वडा. दादा 1 मिनिट सर. वडा कसा वाटला? ऑनेस्ट रिव्ह्यू 10 किती नंबर देशील? 10 पैकी 8.5 नंबर आहेत. 8.5 का? 8.5 का? कारण चांगलं अजून प्रेझेंट करता आला असता वडापाव. अच्छा ठीक आहे. Yes. काय दादा हां दादा काय बोलायचं? 10 किती नंबर देशील? 10 मधून आता बार्शीमध्ये आलं तर 10 द्यावं लागते, नाही तर कमी दिलं तर लई मारून बसवतो. काय तसं काय नाही ऑनेस्ट एकदम. 10 मधून 8.5. थँक्यू. ओके भाई. have गणेश जोशी एंड विट्ठल दादा इन द हाउस और दोनों का स्वागत है ब्लॉग में. और इधर विषय चल रहा है कि दही हांडे का जो स्पेशल चाय है बार्शी वाली मतलब लाइक बहुत फेमस है. सो वो उधर जाने का अभी विषय चला है. सो उधर जाते ऑनेस्ट रिव्यू पूछते. अभी हम अग्रवाल का जो वड़ा है फेमस बार्शी वाला वो हम अभी खाया. हमने मतलब दादा ने और मैंने मतलब विट्ठल दादा ने दोनों ने खाया. ऑनेस्ट रिव्यू पूछा 8.5 नंबर मिल चुके हैं. 8.5 बहुत ज़्यादा नंबर है और एब्सोल्युटली अच्छा मतलब कंटेंट मिल रहा है. आज पैसा बहुत छापेंगे इसकी माँ क्या. और मतलब दो बहुत फेमस दिग्गज व्यक्ति जो कि सोलापुर में बहुत फेमस है, बहुत मतलब लाइक बहुत फेमस है. सो गणेश दादा को तो मतलब उनको तो सब जानते होंगे बट सोलापुरी का लाएंगे. विट्ठल दादा उनको ज़्यादा लोग जानते नहीं होंगे. एक रांगड्या मातीतला माणूस है तो. सो दोनों का पेज का लिंक और यूट्यूब चैनल का लिंक मैं डिस्क्रिप्शन में दे दूँगा. जाओ और पहले सब्सक्राइब करो. और अभी देखते हैं मतलब क्या विषय रहता है. अभी इधर से किधर जाते हैं. सो अभी वॉच करो अभी क्या ही बोलूँ. अभी हमें ज्वाइन हो चुके हैं रतन दादा. दादा वेलकम टू द ब्लॉग. अभी इधर भी शूट चल रहा है बिहाइंड द सीन्स. तर दादा दही अंडेचा एकदम फेमस चहा अशी म्हटला क्लोज आहे रे. नाही येत. अरे वाव. खाल्ली का? भाई काय टेन्शन. शिक भाई शिक. तर मला काय सांगायचंय हे हुकलं ठेव म्हणजे व्हिडिओ पळत बघतो. हा. नाही म्हणलं तर लय लोक बघते. तर मस्त प्लॅन बार्शीतला चोरी कायला आलो होतो मी. काय नाही सुरू कर. हां बेस्ट चहा बार्शीतला 10 मधून किती नंबर आहे? 10 मधून 10 नंबर पाई. हे खूप महत्त्वाचं. माहित होतं मला बेस्ट चहा बार्शीतला. 9.99. एक कुठे गेला? पॉईंट एक बेल खाताना सांगतो आठवण. आमच्याकडे कसं आहे हे कट आपलं करायला पाहिजे. बार्शीत एक मन आहे हां अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. हां ती जी बैल पळून गेला होता का नाही रिकामा होऊन ती हे मला वाटलं आत्ता आम्ही आलो आहे बार्शीतल्या फेमस गुंड भेळमध्ये. आणि आत्ता बघूयात म्हणजे काय होतं आहे काय नाही. सो तिथं काय तर डिस्कशन चालू आहे आणि बिहाइंड द सीन्स काही दाखवता येत नसतात कारण का त्यांच्या व्हिडिओ जायच्या आधी माझा ब्लॉग जातो म्हणून सॉरी. पण आता बघू त्यांचा रिव्ह्यू काय येतो आहे. आणि खतरनाक असा शूट चालू आहे आणि इन फ्युचर दोघांसोबत पण काय करता येईल ती मी बघणार आहे. बिकॉज खूप फेमस आहेत दोघं पण आणि मी ट्राय करणार आहे होईल तेवढं की यांच्यासोबत काय करता येईल. लाईक
फिल्मचं वगैरे जे आहे मग आणि आजचा ब्लॉग मराठीमध्ये बनवतोय खास, तर बघू मग काय होतंय. हरभरा आहे. छोले बिहारीमध्ये झाले, सॉरी हिंदीमध्ये झालं. नाही UP-मध्ये छोले म्हणतात. छोली भटुरी का छोले. तर परत एका नाश्ता पावडर कुठं आलोय ते पण सांगावं लागेल ना. नुसतं वाचा खायचं ते कसं वाटत नाही बरोबर. ते पण आलोय गुंड बेळ नावाचं बारशी महत्त्वाचं ठिकाण आहे. बारशी परत एकदा बेळसाठी प्रसिद्ध आहे आणि सुक्या बेळसाठी प्रसिद्ध आहे. ओली बेळ शक्यतो इथं कोण नाही. मिऱ्याचं पाणी टाकून अजून एक बेळ येते जे म्हणजे शक्यतो मुळव्यात होतं. त्याच्यामुळे मी न मुळव्यात होणारी बेळ घेतली. हां बरोबर आहे. मला पॉईंटच मारायला काय याच्या बारशीला मुळव्यात घेऊन जायचं. पुढचं पुढं लोक जात नाही मग. एक वेळा खावा 100 वेळा. परवाच झालाय त्याचा मुळव्यात नाही मुतखडा झालता. काय विषय मुतखडा झाला. हा तर टेस्ट करून मी विचारलं नाही. फूड ब्लॉगर आहे त्यासाठी शूट करतो. आम्ही सोलापूरचे. हो मी बार्शीचा आहे. हे सोलापूर. एकदम प्रिव्ह्यू अख्खा दिसू दे काय विषय नाही. तर ते सांग मला टेस्ट करून सांग पटकन. मला घाल एक स्वतः येते का नात का. लिंबू लिंबू लिंबू. हे बघ लिंबू पिळतोय बघ. आज वार शुक्रवार. हो मी हेच करतो. लय मरती याच लागते भेळ खायला. टमाटा आहे, कांदा आहे, 4 कपले टमाटा. बघ खाऊन बघ. मिक्स कर व्यवस्थित. मिक्स करू आता बघा. ते बार्शी अस्मित आहे भेळ आमच्या. काय का नाही काहीतरी नवीन आहे. काहीतरी नवीन आहे. निम्म्याच्या वरी सांगते रे मित्र. हे ओनर आहेत त्यांचे गुंडवेचे. तर 10 मधून किती नंबर आहे ना? 10 मधून 9. 9 का? हा का? रेटिंग मस्त 9. 9. दादाचं गाव आहे. मधून किती? कारण पाहिजे. जिलेबीमुळं 9.5. जिलेबी वॉज फॅन्टॅस्टिक. तुमचा 1 पॉईंट कुठे गेला? यांचा अर्धा विचार की मी त्यांचा मी सांगतो ना अर्धा कुठं गेला. हा अर्धा कुठं? अर्धा मला अपेक्षित काय होतं माहिती आहे हा. का. जास्त ते शेवची अपेक्षा होती मला. अच्छा. अजून थोडं काकांनी लक्ष Pack दिलं करून नाही घ्यायचे? माझ्याकडे. काकांनी लक्ष दिलं नाही माझ्याकडे. पण अच्छा. जिलेबीनं गेम जिंकलाय बाई. जिलेबी सुपर बाई खतरनाक. सुपर. आवडली. हो माझा 1 नंबर शेव. म्हणजे अजून थोडासा शेव असला तर माझंच कॉपी करून बोलतोय हे भाडे आहे. कॉन्टेंट नाही. काय नाही त्याला माहिती आहे. 9.5 म्हणलं की तेवढाच बोलतोय. 10 पैकी 10 आहेत. बरं, तुम्हाला कसं वाटलं काय visit नाही, केलंय? आमच्या सोलापूरवरून आमच्यासाठी खास गुंडबेळ खाण्यासाठी आले. त्याचं आमचं सगळं बस दुसरं काय नाही. धन्यवाद. तिथनच फोटो घेऊ. अभ्यास करा बे. तो दोस्तों कैसा लगा ब्लॉग? और काफ़ी ज़्यादा तगड़ा था आज का ब्लॉग. और कल 2-3 दिन हुआ ब्लॉग्स नहीं डाला तो उसके लिए सॉरी. बट 2-3 दिन का आज एक ब्लॉग में कवर हो चुका है. और आई होप कि ये ब्लॉग आपको बहुत ज़्यादा पसंद आ चुका होगा. कल का भी प्लान है धाराशिव का दादा के साथ ही. सो देखते उधर का क्या होता है. और कल शूट भी है बाय द वे. सो देखते अल्टरनेट कुछ कर सकते हो तो मतलब देखेंगे. अगर कुछ कर सकते हो तो अगर मुझे तो उधर ही जाना है उनके साथ ही. मज़ा आता है वे. सो देखेंगे कल. और बालू को इग्नोर मारो वीडियो में भी ब्लॉग में भी. ठीक है. सो काफ़ी ज़्यादा अच्छा लगा दोनों से मिलके. और कल आई होप मिलेंगे दोनों भी मतलब सब लोग. सो मिलते हैं. सो लाइक कर देना, शेयर कर देना अपने फ्रेंड्स और फैमिली के साथ. और मिलते हैं इसी किसी तगड़े से बकचोदी वाले ब्लॉग में से. टिल देन टेक केयर एंड बाय.